गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा गाजतोय। याच संदर्भात आज विधानसभेत सवाल विचारण्यात आला। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हनी ट्रॅप संदर्भातला मुद्दा मांडत माहिती देण्याचं आवाहन केलंय। याचा केंद्रबिंदू मंत्रालय आणि नाशिक ठाण्यापर्यंत आहे, मग सरकार माहिती का देत नाही असा सवाल पटोलेंनी विचारत सरकारला धारेवर धरलं। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज। आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला कोणाचं चरित्र कर माझ्याजवळ अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज। मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे, पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर। पण अध्यक्ष महाराज, एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज। सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे। नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे। राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर। मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती, ती तक्रार वेगळी होती। आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली, इतकं सिंपल आहे। ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती। मुद्दा असा नाही की मला कोणाला ब्लॅकमेल करायचं आहे। माझ्या महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे। असामाजिक तत्वाकडे महाराष्ट्रातले गोपनीय कागद पोहोचलेली आहेत आणि त्याची काळजी आम्हाला आहे। आणि राज्यामध्ये अधिकारी आणि मंत्री ज्या पद्धतीनं या हनी ट्रॅपमध्ये फसले गेलेले आहेत, ते त्याचं काय भूमिका सरकारची आहे हे सरकारने स्पष्ट करावं, हीच मागणी आमची आहे। तर हनी ट्रॅपचा हा मुद्दा विधान परिषदेत सुद्धा अंबादास दानवेंनी उपस्थित केला। बघूया। याच्यातून जो शासकीय गुप्ततेचा भाग आहे आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो। आणि जर अशा पद्धतीने ही घटना घडलेली असेल, मागच्या काळात अशा घटना घडलेल्या काही राज्यामध्ये आहे आणि याच्यामुळे लोकांच्या मनात काही गैरसमजही होऊ शकतात, कारण याच्यात मग शासकीय अधिकारी तसे काही राजकीय लोकांचं पण नाव घेतलं जात आहे। आणि म्हणून अशा विषयावर चर्चेची आवश्यकता आहे सभापती महोदय, कारण या हनी ट्रॅपमुळे ब्लॅकमेलिंग करून काही प्रशासकीय लाभ सुद्धा घेतल्याच्या काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे। कारण मग शासकीय अधिकारी असतील, राजकीय अधिकारी असतील, यांच्यामार्फत अशा पद्धतीनं या सगळ्या विषयाचा बागुलबुवा करून किंवा गैरवापर करून काही प्रशासकीय फायदे, काही कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेतल्याचं चर्चा सभापती महोदय येते। आता एक सविस्तर बातमी बघूयात। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपची अगदी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे आणि राज्यातील अनेक अधिकारी आणि नेते या हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकल्याची चर्चा आहे। तर हनी ट्रॅपचा हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली जाते। एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी
IAS अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज. गेले काही दिवस राजकीय वर्तुळात ज्याची चर्चा होती त्याला काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सभागृहात तोंड फोडलं. त्यांनी हनी ट्रॅपच्या मुद्द्याला हात घातला. काही बडे नेते आणि उच्च पदस्थ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची कुजबूज अनेक दिवसांपासून सुरू होती, पण आता हा मुद्दा सभागृहात रेकॉर्डवर आलाय. या हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज. राज्यातील 1-2 नव्हे तर तब्बल 72 सनदी अधिकारी आणि राजकीय नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आलंय. नाशिकच्या एका आलिशान हॉटेलमध्ये तो सगळा प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्याच हॉटेलमध्ये अधिकारी आणि नेत्यांच्या व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आल्या. त्या व्हिडिओ क्लिप सार्वजनिक करण्याची धमकी देऊन अधिकाऱ्यांकडून लाखोंची खंडणी उकळण्यात आली. इब्रत जाईल या भीतीनं जाळ्यात अडकलेले अधिकारी आणि नेत्यांनी तक्रार केली नाही. अनेक बेकायदेशीर कामांना या हनी ट्रॅपच्या माध्यमातून मंजुरी देखील मिळवून घेण्यात आली. अशा पद्धतीनं हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू होतं. नाशिक, मुंबई आणि ठाणे आणि त्यानंतर पुणे या प्रमुख शहरांमध्ये हे सगळं प्रकरण घडत गेलं. राज्यातल्या तब्बल 70हून अधिक महसूल अधिकाऱ्यांना या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती पुढच्या काळामध्ये अधिक वाढू शकते. या हनी ट्रॅपमध्ये काही बडे राजकारणी अडकल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पोलिसांकडून तपास करताना गोपनीयता बाळगली जातीये. लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट शरद पवारांवरती निशाणा साधला. सध्या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हातात तुतारी आहे आणि 2 कासरे पण आहेत, पण कासरे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहेत. तर बैलगाडीचे बैल कोण झालंय हे मी सांगू शकत नाही. तसंच तुतारीनं त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व कासरं धरणाऱ्याकडेच असल्यामुळे पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल, असं सूचक विधान विजय वडेट्टीवारांनी केलं. त्यामुळे वडेट्टीवारांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सध्या तरी मला असं वाटतं की या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हातात तुतारी पण आहे आणि ते 2 कासरे पण आहे. आणि तुतारीनं त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार तुतारी आणि कासरी जे लाला म्हणतो दोर लावलं होतं ना बैलांना बांधलेला, हे सर्व अधिकार असल्यामुळे आता त्याचं पुढचं तुम्ही विचाराल तर येणारा काळ सांगेल.